कविता ओव्या याच्या माध्यमातून आपल्याशी आता गप्पा मारतोय। दीपक खूप खूप आभारी आहे आणि खूप वर्षापासून आपण अशा अनेक मुलाखती या चॅनलवर घेतलेल्या आहेत, पण आजची मुलाखत ही खूपच वेगळी असणार आहे, कारण आज नवदुर्गेचा हा सन्मान आहे आणि आज योगायोगानं आपल्या राष्ट्राच्या राष्ट्रपती नवदुर्गाच आहेत आणि दुसऱ्यांदा एक स्त्री ह्या पदावर विराजमान झालेली आहे। त्यामुळे मला अतिशय आनंद होतोय की हा खूप मोठा स्त्रीचा सन्मान आहे आणि त्या सन्मान प्रीत्यार्थ आज आपण आपल्याशी गप्पा मारतोय। आपले सगळे दर्शक, माझे सगळे फॅन्स आहेत, फॉलोअर्स आहेत, सगळे चाहते आहेत, तर मी नम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करते की काही वेळ सगळं काम बाजूला टाकून आपण आम्हाला ऐकाल अशी मला नक्कीच आशा वाटते। नक्कीच आता आपण सुरुवात तुमच्या घरच्या पार्श्वभूमीपासून करू। नेमकं तुमचं माहेर कुठलं आणि कशा पद्धतीचं घरचं वातावरण होतं, मग वडील काय करायचे, आई काय करत होत्या, म्हणजे ह्या संपूर्ण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण शेवटी त्या घरातूनच तुम्ही मोठे झालात, त्या घराचे संस्कार आज यापर्यंत इथपर्यंत तुम्हाला पोहोचवत आहे, तर नेमकी ती परिस्थिती। माझं माहेर वाळवे तालुक्यातील बहे बोरगाव म्हणून ओळखलं जातं। बहे गावचे माझे वडील सरपंच होते अनेक वर्ष, मला वाटतं एक 15 ते 20 वर्ष ते सरपंच होते। गावच्या सोसायटीचे चेअरमन होते, वाळवा पंचायत समितीचे सभापती होते। माझ्या वडिलांचं नाव भीमराव केरुजी पाटील आणि वाळवे तालुक्यातील गरिबांचे वाली म्हणून दादा म्हणून सगळे ओळखायचे। आता 2006 ला त्यांचं निधन झालं, पण आजही या क्षणापर्यंत पल पल त्यांची आठवणी येतच असते, कारण आज मी जे आहे प्रत्येक व्यक्ती आई वडिलांमुळेच असते, पण आई वडिलांमध्ये मी जास्त प्रामुख्यानं मी जे आहे ते मी जास्त प्राधान्य देते माझ्या वडिलांच्या संस्कारांना। माझी धडाडी, माझं धाडस, माझं वक्तृत्व, नेतृत्व जे काही आहे ते बालसंस्कार जे घडवले ते माझ्या वडिलांनी माझ्या मनावर बिंबवले। कारण ग्रामीण भागामध्ये आता हे सगळं टेक्नॉसॉफी जग झालं, पण जेव्हा मी स्कूलला होते तेव्हापासून बहे गावातून इस्लामपूरला आम्ही शाळेला यायचो, पण माझ्या वडिलांनी मला इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये घातलेलं, ज्याला आपण आता कॉन्व्हेंट म्हणतो, पण तेव्हा तेवढं कॉन्व्हेंट हाय पंडू इंग्लिश नसायचं, पण इंग्रजी माध्यमातून मी शिकल्यामुळं 10वीला KG इंग्लिश स्कूल इस्लामपूर या शाळेमध्ये होते। 10वीला मी इस्लामपूर सेंटरला प्रथम आले आणि मग त्यानंतर माझ्या वडिलांनी लहानपणापासून अगदी 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, गॅदरिंग असू दे, प्रत्येक वेळी वडिलांनी मला सपोर्ट केला। गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचं, सगळ्या घोषणाबाजी द्यायच्या, प्रभात फेरी असते ना तेव्हा घोषणा द्यायच्या, भाषण करायची। एकदा 3रीला होते तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब ते इस्लामपुरामध्ये सभा होती काहीतरी, आणि प्रमिला काकी तेव्हाच्या खासदार होत्या, तर माझे वडील राजकारणात असल्यामुळं त्यांनी त्या सभेच्या व्यासपीठावर मला इंग्रजीमध्ये भाषण करायला हवं। सुरुवात माझी पहिली आयुष्यातली व्याख्यानाची, तेव्हा इंग्लिशचा अर्थही कळत नव्हता, पण माझ्या वडिलांचे मित्र ॲडव्होकेट BD पाटील काका आहेत इस्लामपुरात, तर त्यांनी ते इंग्लिशमध्ये भाषण लिहून दिलं आणि ते भाषण इतकं गाजलं की तेव्हापासून आजतागायत 4000च्या वर भरपूर भाषणं झाली आणि भाषण म्हणजे आयुष्याचा एक अविभाज्य भाग घडलेला आहे। तर मग गॅदरिंग मध्ये हिरिहिरीनं भाग घेत राहिले, सेंटरला 10वीत प्रथम आले आणि इंग्रजी माध्यम असून सुद्धा 12वीला मी मराठी विषयामध्ये 88 गुण मिळवून प्रथम आले। कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला माझी 12वी झाली, कृष्णा महाविद्यालय रेठ्याला 11वी झाली आणि 12वीला असताना सुद्धा मी कल्चरल सेक्रेटरी होते, LR होते, लेडीज प्रतिनिधी होते। मग वडिलांना टेन्शन यायचं की मेडिकलला पाठवायचंय आणि गॅदरिंग आणि कविता आणि डान्स, नृत्य, नाटक हे नको म्हणायचे, तरी सुद्धा मी जिद्दीनं सतत, माझा स्वभावच असा आहे की हरे हरहून नरी म्हणतो, असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि दिलखुलास, मन मोकळं, बिनधास्त आणि व्हेरी टॉकेटिव्ह असल्यामुळं आम्ही 12वीला पण खूप चांगल्या प्रकारे मार्क्स मिळून मेरिटमध्ये मी मेडिकलला ऍडमिशन घ्यायला यशस्वी झाले। अर्थात आता तेव्हा वडिलांना वाटत होतं गव्हर्नमेंटला जाईल मी, पण तेवढं काही माझ्या ह्या सोशलमुळं गव्हर्नमेंटला नाही मिळालं नाही, पण तेव्हा आम्हाला कृष्णा मेडिकल कॉलेजला आम्हाला खूप चांगली संधी मिळाली। माझ्या गावची मी पहिलीच MBBS पहिली डॉक्टर। वडिलांना लहानपणी काहीतरी त्यांच्या आई वडिलांच्यासाठी औषधासाठी इमर्जन्सी सर्व्हिस मिळाली नाही, मग तेव्हा त्यांनी मनावर बिंबवलं की माझ्या माईला मी डॉक्टर बनवणार। मला सगळे गावात आपल्या जिल्ह्यामध्ये सगळे वडिलांच्यामुळे डॉक्टर माई म्हणतात सगळे, तेव्हा ते लहानपणापासून म्हणायचे की माझ्या माईला डॉक्टर बनवणार, माझी बाई इतकी धाडसी आहे की दगडालाही पाजर फोडेल,
भूतालाही बोलायला लावेल. बरोबर. आणि असं म्हणावं बिंबवलं माझी माई म्हणजे इंदिरा गांधी, कारण ते तेव्हा काँग्रेसचे खूप अगदी कट्टर शेवटपर्यंत. त्यामुळे इंदिरा गांधी ह्या डोक्यातच त्यांनी इतका शब्द बिंबवला की माझ्या आयुष्याच्या आयडॉल पण इंदिरा गांधी बनल्या. आणि योगायोग असा होतोय की पुढं बोलणारच आहे पण पाठीमागं आहे 2019चा आयन इंदिरा गांधी आयन लेडी हा पुरस्कारही मला सन्मानित झालेली आहे त्या पुरस्काराने. तर बालपण अतिशय छान वातावरणात गेलेलं आहे. शेतकरी पार्श्वभूमी कुटुंबाची. माझ्या आई पण अजून आता आहेत, 82 इयर्स आहे, म्हणजे 82 वर्षाच्या आहेत. तर जात्यावरच्या ओव्या उखाणे पाळण्याची लेखिका मी जे झाले ते माझ्या आईच्यामुळे झाले. म्हणजे हे बाळगुण आईपासून आईपासून आहे. कारण गावामध्ये माहितीये आता सगळ्यांची आणि बाकीचे लोककला आणि प्रतिभा जी मिळाली ती आईकडून मिळाली. सुगरणीचा वारसा मिळाला तोही आईकडून मिळाला. म्हणजे अजून अभिमान वाटतो मला की आता हे सण समारंभ चालू झाले. माझ्या लग्नाला तर 26 वर्ष झाले ती बघ. अजूनही घरामध्ये मी कधीही स्वयंपाकाला बाई लावलेली नाही. स्वतः एवढ्या सगळ्या व्यापारातून. कारण माझं म्हणणं किंवा माझं मत असं आहे की स्त्रीनं जरूर अर्थकारण करावं, राजकारण करावं, समाजकारण करावं, आधुनिक व्हावं, फॅशन करावी, सगळं काही करावं. पण हे करत असताना माझे वैयक्तिक विचार बरं का, म्हणजे मी करते म्हणून सगळ्यांनी करावं असं नाही, पण माझे वैयक्तिक विचार की हे सगळं करत असताना आपली मुलं, आपला नवरा, आपलं स्वयंपाकघर आपल्या हातात ठेवून करावं. आणि जी स्त्री करते तिला मी वंदन करते आणि मी हे करते म्हणून मी ताठमानेनं बोलते. अर्थात प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पण मी अतिशय चांगली सुगरण आहे. तर हे सुगरणपणाची ही जी कला जी आहे ती आईकडून शिकलेली आहे. लहानपणी सगळे गावामध्ये आता दसरा आला, आता दसऱ्याच्या वेळी मला आठवतं माहेरची आज आठवण आली की आम्ही कडकणी करायचो. आणि मग शेजारी पाजारी सगळे यायचे. आई आणि आमच्याकडे तर 12 बलुतेदार असायचे. मग दिवाळी असू दे, पंचमी असू दे, कोणताही सण असू दे, 12 बलुतेदार ते वेगळं असायचं. आणि ते बुद्धी मागायला वगैरे सगळे येतातच अजूनही. आईने आमच्या अशा पायलीच्या हे मळायच्या, पिठं मळायच्या. त्यामुळे मला ती सवय झाली सगळं असं मोठं सगळं करायचं. आता कडकणी सुद्धा आम्ही पहिली पिठं आई मळायची, गुळाची असायची, साखरेची असायची. आणि मग ह्याच्या थालीपीठ असतात आणि वेगवेगळ्या प्रकार प्रत्येकाच्या गावामध्ये असतो त्या प्रथेनुसार. तर ते कडकण्याची माळ बांधायची असते. अतिशय छान वातावरण असतं. कारण मुळात हा दसरा किंवा ही घटस्थापना हा एक लोकोत्सव म्हणून पूर्वी साजरा केला जायचा किंवा कृषी उत्सव म्हणून साजरा करायचा शेतकऱ्यांसाठी. कारण नुकताच श्रावण संपलेला असतो आणि पिकं आलेली असतात, काही पिकं गेलेली असतात आणि एक मनाचा विरंगुळा म्हणून हे कृषी महोत्सव म्हणून हा साजरा केला जायचा. आता त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे, देवाचं स्वरूप दिलेलं आहे. पण हा शारदीय महोत्सव का तर शरद ऋतू सुरू होण्यापूर्वी हा चालू असतो सगळा. आणि भगवती देवीची आराधना करून हा सण समारंभ साजरा केला जातो. पण दुर्गा म्हणजे देवीचं रूप म्हणजे स्त्रीचं रूप आहे. तर ते स्त्रीचं रूप पहिल्यापासून धाडसी कसं असावं हे माझ्या वडिलांनी शिकवलं. माझी आई पण खूप धाडसी आहेत त्या. आणि अजूनही आम्ही झिम्मा फुगडीचे खेळ असू देत, गौरी गणपतीचे खेळ असू देत, डोहाळे जेवणाचे पारंपरिक गीतं असू देत, लग्नाची रुखवताची गीतं असू देत. पारंपरिक तर मी आईंच्याकडून शिकलेच, पण मी स्वतःही त्याची लेखिका झाले, ते आईंच्यामुळे झालेली आहे. सुंदर उखाणे किंवा जात्यावरची ओवा सुद्धा म्हणतात. हो, तुमच्या आई सोबत पहिल्यांदा गायलेली ओळी तुम्हाला आठवते का? आठवते की, कारण आई माझ्या ओळी आपल्याला पण मी रचली आईच्या माझ्या कोणत्या साली तुम्ही म्हटली असेल? 96ला मला मुलगी झाली, नाही सॉरी 96ला माझं लग्न झालं आणि 98ला मला मुलगी झाली. मग मला आठवलं की मी आता आई झाले आणि माझी आई माझ्याविषयी गोडवे गायची पारंपरिक ओव्यातून. मग मला वाटलं की माझ्या मुलीचं मला आता मी लेखिका म्हणून काय, आणि उत्स्फूर्तपणे माझ्या मनात आलं, लाडाची लेक माझी तिचं करू मी लाड किती, लाडाची लेक माझी तिचं करू मी लाड किती, दृष्ट लागेल का कोणाची वाटे म्हणाला माझ्या भीती, दृष्ट लागेल का कोणाची वाटे म्हणाला माझ्या भीती. नाव माझ्या मुलीचं राजकुमारी आहे. आता त्या डॉक्टर झाले, 24 वय आहे त्यांचं, पण लहानपणी अगदी नावाला राजकुमारी सारख्याच होत्या. तेव्हा सारखं वाटायचं कुणाची दृष्ट लागेल का आणि अशा पद्धतीची ही ओवी उत्स्फूर्तपणे स्फुरलेली आहे. हे सगळं करत असताना समाजसेवेकडे सुद्धा तुम्ही वळला. म्हणजे तुमच्या लग्नानंतर बऱ्यापैकी लग्नानंतर महिला आपल्या कुटुंबाच्या बाहेर, प्रपंचाच्या बाहेर जात नाही. पण या सगळ्या गोष्टीला तुम्ही थोडंसं वेळ काढून समाजामध्ये सुद्धा उतरला. समाजकार्याची आवड आणि
कशा पद्धतीने तुमचं काम सुरू आहे? लग्नानंतर नाही, लग्नाच्या आधीपासून म्हणजे स्कूल पासून जे वडिलांनी धाडस बनवलं तर घरी सगळी लोक यायची. वडिलांचं दर 2 वर्षाला कुठेतरी इलेक्शन असायचं, पंचायत समिती असायचं, ग्रामपंचायत असायचं, सोसायटी असायचं. हा, आणि मग तेव्हा सगळी लोक घरी आल्यानंतर तेव्हा काही घरामध्ये कुठं स्टाफ आणि किंवा नोकर चाकर इतके नसायचे, पण सगळं स्वखुशीनं सगळे घरातले यायचे. मग वडील आम्हाला चहा पान द्यायला लावायचे सगळ्यांना. घरी आमच्या एक 10 माणसांचा 5 माणसांचा स्वयंपाक एक्स्ट्रा असायचाच. अचानक माझे वडील यायचे, 4 ताटं करून आणा, 5 ताटं करून आणा. आणि त्यामुळे हे सोशल जो ऍस्पेक्ट आहे तो लहानपणापासून मनावर बिंबलेला. मग लग्नाच्या आधीपासून कॉलेजला MBBS ला होते, तेव्हा सुद्धा मेडिकल कॉलेज म्हणजे कृष्णा मेडिकल कॉलेज, कृष्णा मेडिकल कॉलेज कराडला झालं. जयवंतराव भोसले आप्पांनी मला मुलगी मानली होती. हा, मग त्या कॉलेजमध्ये तर सगळं आमच्या परिसरातली लोक, कारखान्याच्या सभासदांच्या मुलांना मला ऍडमिशन मिळालेलं. मग तिथं सुद्धा कॉलेजला असताना अजून फर्स्ट इयर MBBS ला जास्त काही एवढं शिकलेलो नसलो तरी पण कुणी ऍडमिट झालं, जायचं डॉक्टर म्हणून जायचं, त्या वॉर्डात जायचं, सर्जरी वॉर्ड असेल, मेडिकल वॉर्ड असेल, तिथं जायचं आणि सगळ्यांना जेवढं काही होईल नर्सना सांगायचं, बाबा हे आमच्या भागातले आहेत, हे आमच्या गावचे आहेत, त्यांना छान ट्रीटमेंट द्या. म्हणजे हा सोशल जो ऍस्पेक्ट आहे ना, जिव्हाळा तिथूनच निर्माण तिथूनच झालेला आहे. मला वाटते 89 ला एक वाटारला खूप मोठा जयवंतराव भोसले आप्पांनी मेळावा घेतलेला, शेतकऱ्यांचा मेळावा, हा, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी. तेव्हा आप्पा म्हणाले की हे वक्तृत्व एवढं छान आहे जयश्रींचं, तर आपण त्यांना बोलायला लावूया का. आणि वाठारच्या त्या 10 ते 15 हजार माणसांच्या, शेतकऱ्यांच्या सभासदांच्या समोर मला भाषण करायला लावलं. अजूनही त्याचे फोटो आहेत माझे फेसबुकला आहेत, मी जतन करून ठेवले. आणि तिथं इतकं मोठं ते माझं वक्तृत्व आणि त्याची छाप झाली की त्यानंतर मी कधी मागे फिरून पाहिलंच नाहीये. मग कॉलेजला, आमच्या कृष्णा मेडिकल कॉलेजला ब्युटी कॉन्टेस्ट झाल्या, तेव्हा मिस कृष्णा ब्युटी अवॉर्ड विनर झाले. परत मंगेश पाडगावकर तेव्हा आमच्याकडे गॅदरिंगला मी प्रमुख पाहुणे म्हणून आणले होते. मी कृष्णा मेडिकल कॉलेजची कल्चरल सेक्रेटरी पण होते. हा, मग मंगेश पाडगावकर सरांच्या हस्ते पण रिनाउंड कॉलेज पोएटेस म्हणजे प्रतितेज कवयित्री हाही पुरस्कार मिळाला. माझा पहिला कविभूषण राज्य पुरस्कार तो वरती आहे, तो मी फर्स्ट इयर MBBS ला असतानाच मिळाला. कॉलेजला असतानाही माझ्या कविता चालू असायच्या. अनेक जण म्हणायचे की MBBS ला आलेत, मेडिकलला आलेत, तुम्ही आर्ट्सला का गेला, तुम्ही आर्ट्सला जायला पाहिजे होतं, PhD केला असता. पण मी म्हणायचे असं काही नाहीये की प्रतिभा आणि सरस्वतीचं वरदान कुणाला कसंही मिळतं, ते त्याचं नशीब असतं. आणि मग मी मेडिकलचा अभ्यास करत करत ह्या कविताही माझ्या चालू होत्या. तेव्हाही गॅदरिंगमध्ये मी भाग घेतलेला, मेडिकलच्या गॅदरिंगमध्ये 3rd इयरला, फर्स्ट इयरला. आणि प्रेमा तुझा रंग कसा, घेतलं शिंगावर, वाऱ्यावरची वराड, ह्या नाटकातून, एक पात्रयातून पण मी सहभागी होत राहिलेले. आणि 1996 ला सांगलीमध्ये भिडे मंगल कार्यालयात माझं लग्न झालं. डॉक्टर श्रेनिक पाटील यांच्याशी विवाह झाला. आणि त्यांचं तेव्हा इथं हॉस्पिटल चालू होतं. नंतर आम्ही लगेचच 1996-7 ला डॉक्टर साहेबांनी ही जागा घेतली. अगोदर स्टँपसला जो रोड आहे ना, मेन सिव्हिल हॉस्पिटलचा रोड, तिथे जनश्री डायग्नोस्टिक सेंटर म्हणून त्यांचं होतं. त्यांनी तेव्हा फक्त 2 एक्सरे आणि 2 छोटं युनिट, सोनोग्राफीचं आणि एक्सरेचं असं युनिट होतं. आणि मग नंतर आम्ही लगेच 97 ला जागा घेतली. 99 आणि 2000 ला वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरची लग्नाच्या 4 वर्षाच्या आतच इतकी मोठी आम्ही बिल्डिंग बांधली. हा, आणि पहिलं धाडस करून पहिलं पश्चिम महाराष्ट्रातलं, सांगली जिल्ह्यातलं वैयक्तिक आम्ही CT स्कॅन आणला. कोट्यवधीची गुंतवणूक करून पहिलं धाडसाने आम्ही ते CT स्कॅन आणलं. आणि त्याचं खूप उद्घाटनही खूप चांगल्या प्रकारे केलं. कारण सांगली जिल्ह्यामध्ये तेव्हा त्या सुविधा नव्हत्या. आता खूप झालेत सेंटर्स वगैरे, पण तेव्हा पहिलं धाडस करणारे आपण आहोत. विश्वासू सेंटर म्हणून तुमच्याकडेच पाहिलं जातं. मी बऱ्याचदा फिरतो समाजामध्ये, बरोबर. वेदचं बऱ्याचपैकी 80% नाव महिला घेतात की इथं सोयीस्कर होतं आणि इथं खात्रीशीर होतं. आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं आपलं सेंटर आहे. मग योगायोगानंतर आम्ही 2007 ला MRIचं मशीन पण आणलं. अर्थात ते खूप मोठं धाडस केलं. असं काही कुठला आवाड खूप आपला पैसा होता किंवा काही पिढीच्यात पैसा होता असं पण नाहीये. पण आम्ही लोन प्रपोजल करून, धाडस करून विप्रोजीचं आम्ही 1.5 टेस्ला जवळजवळ 5.5 कोटी गुंतवून ते मशीन पण आम्ही घेतलं. त्याच्यासोबत आमचे एक्सरे किंवा सोनोग्राफीच्या ह्या मशीन पण अपग्रेडेशन चालूच होतं. मग त्यानंतर 2009 ला विप्रोजीचं मशीन ग्रामीण भागातून कुणी घेतलंय म्हणून अजिम प्रेमजी, विप्रोजीचे मालक, त्यांनी आमच्या कार्याची आणि आमच्या एक्सपान्शनची दखल घेतली. आणि सांगायला इतका अभिमान वाटतो की अजिम प्रेमजींनी सन अँड सेंड हॉटेल
आणि ली मेरिडियनला मुंबई आणि पुण्याला 2 वेळा आम्हाला विदिन शॉर्ट स्पॅन वाईड एक्सपान्शन म्हणून आम्हाला डिनर मीटला त्यांनी बोलवलं आणि खूप आनंद वाटला. खूप मोठा सन्मान तो मिळाला वैद्यकीय क्षेत्रातला, कारण शेवटी हा आपला ग्रामीण भाग आणि कुणाच्याही सपोर्ट शिवाय आम्ही दोघांनी हे धाडस करून, खास करून डॉक्टर शैनिक पाटलांचं धाडस की त्यांना खूप जिद्द त्यांची की हा मशीन घ्यायची म्हणजे घ्यायची. नंतर आम्ही 2011ला मी मिरजेला पण एक शाखा चालू केली, तिथे दुसरं MRIचं मशीन आणलं. आता साधारण किती शाखा झालेत आपल्या काय? आताच्या 2च होत्या, पण आम्हाला मिरजेला काही जास्त रिस्पॉन्स नाही मिळाला. आणि कारण प्रत्येक वेळी पेशंटची टेंडन्सी असायची की इथं आम्हाला मालक पाहिजे, डॉक्टर मॅडम इथं हव्यात, सर इथं हवेत, मग इथं तिथं शक्य होत नव्हतं. मग आम्ही ते बंद केलं आणि मग आम्ही इथं कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे हार्टच्या अँजिओग्राफीचं मशीन 2013ला आम्ही इथं आणलं. आणि त्याचं उद्घाटन पण आदरणीय स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, आपले आदरणीय जयंत पाटील साहेब होय ना, मग फौजिया खान मॅडम होत्या, आरोग्यमंत्री होत्या तेव्हा. तर ह्या सगळ्यांच्या हस्ते आपण हे उद्घाटन केलं आणि खूप छान आतापर्यंत पण रिस्पॉन्स मिळत आला या सगळ्या गोष्टीचा. पण हे करत असताना लग्न झाल्यानंतर पहिली मुलगी झाली, तर मुलगी होण्यापूर्वी आम्हाला इथं रेडिएशन बसतं एक्सरेचं वगैरे. मग डॉक्टर साहेब काय म्हटले की किंवा आम्ही विचार केला की प्रेग्नन्सीमध्ये रेडिएशन थोडं घातक असतं आणि सोशल कार्याची आवड, मला लगेच स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये घुसायचं नव्हतं. म्हणून तेव्हा आपली ही महापालिका नव्हती, तेव्हा नगरपालिका होती आणि मी नगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून हा मग 97, 98, 99ला मी नगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाले. आता गावागामध्ये 6 नंबरची जी OPD आहे जैन बस्ती समोरची, म्हणजे तिथं मी 2 वर्ष काम केलं. आणि ते काम करत असताना आणखी वाईड रेंज मला एक्सपोजर मिळालं, कारण पल्स पोलिओ किंवा शासनाच्या अन्य स्कीम असतात. तर मग मला पूर्ण असं सगळीकडे स्लम एरियापासून वगैरे फिरायला चान्स मिळाला, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायला चान्स मिळाला. आणि विशेष आनंद वाटतो की गाव भागातील ते प्रतिष्ठित घराण्यातल्या महिला सुद्धा, तेव्हा 1 रुपयाला केस पेपर असायचा आणि मी तिथं आहे म्हणून सगळ्या बायका तिथे ट्रीटमेंट घ्यायच्या आणि लसीकरण असायचं, पल्स पोलिओचं असायचं, सगळे लसीकरणच्या निमित्तानं. अगदी काही जरी आजार नसला तरी मायनर गोष्टीसाठी सुद्धा महिला माझे सल्ले विचारायला यायच्या. मी गायनॅकोलॉजिस्ट नव्हते तरी सुद्धा काही गायनॅक प्रॉब्लेम घेऊन यायच्या. आणि मग आउट ऑफ माय क्युरियोसिटी आणि नॉलेज अँड टॉकेटिव्ह नेचर म्हणून मी सगळ्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या फुलफिल करण्यात यशस्वी ठरत आले. सायमल्टेनियसली व्याख्यानं चालू असायची, लिखाण चालू असायचं, वाचन चालू असायचं. आणि मग त्याच्यातून इतकं सगळीकडे माझं संघटन वाढत वाढत महिलांचं, पुरुषांचं, सगळ्यांच्या सोबतच सोशल इतकं आस्पेक्ट्स माझे वाढत गेले, रिलेशन्स वाढत गेले की नुसतं सांगली जिल्हाच नव्हे, जिल्ह्याच्या बाहेर पूर्ण महाराष्ट्रभर माझं हे व्याख्यानाचं जाळं पसरत गेलं. साधारणतः किती व्याख्यानं झाली असतील तुमची आतापर्यंत? तर अंदाजे 4000च्या वर तरी झालेले असतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2008ला अखिल विश्व हिंदी साहित्य संमेलन होतं अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये. आणि त्याच वेळी बहुभाषिक साहित्य संमेलन बर्मिंगहॅम लंडनला होतं. तर त्याच्याकडं भारतातून 21 महिला कवयित्रींची निवड झालेली आणि त्या 21 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून माझ्या एकटीची निवड झालेली. आणि मग माझं त्याच्या आधी 2004ला वेद शब्दांचा नावाचा माझा कविता संग्रह हा प्रकाशित झाला होता हा. आणि अशोक नाईगावकर साहेबांना मी आणलं होतं, हास्य कवी, त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आणि त्या कवितेचं बरंच सगळीकडे नाव झालेलं प्रकाशनाचा कार्यक्रमाचं. आणि त्याच्यातून मी निवड झाली. मग बरेच जण शैनिक पाटलांना म्हणायला लागले, डॉक्टरांना, की आता तुम्ही लंडन अमेरिकेला मॅडमला पाठवताय आणि बिन ओळखीच्या लोकांबरोबर असं कसं पाठवताय आणि किती अवघड असतं सातासमुद्रापार जाणं. ग्रामीण भागातले विचार. पण डॉक्टर साहेबांना इतका माझ्याबद्दल विश्वास होता आणि खात्री होती, अभिमान होता की ते म्हणाले की नाही, मला खात्री आहे त्या जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी त्या यशस्वी होतील आणि त्या सेल्फ मोटिवेटेड आहेत आणि सेल्फ इफिशियंट आहेत स्वतःचं संरक्षण करायला आणि माझा त्यांना सपोर्ट राहील. आणि आतापर्यंत डॉक्टर साहेबांचा ह्या क्षणापर्यंत नेहमीच सपोर्ट आहे आणि म्हणून मी आहे. लग्नाच्या आधी आई वडिलांचा सपोर्ट होता, पण लग्नानंतर डॉक्टर शैनिक पाटलांचा सपोर्ट आहे. सासरकडूनही तुम्हाला या सगळ्या गोष्टींना हो आणि पूर्ण परवानगी होती. माझं माहेरामध्ये पण मी 5 जण भावंड आम्ही आहोत. माझ्या मोठ्या बहीण डॉक्टर कल्पना राजीव मोहिते, ह्या MA MPhil PhDच्या डॉक्टरेट आहेत आणि YC कॉलेज इस्लामपूरला प्रोफेसर आहेत. नंतर मी, माझ्या पाठचे भाऊ ॲडव्होकेट धैर्यशील भीमराव पाटील LLB LLM आहेत, इस्लामपूरला असतात.
मधले भाऊ अमोल पाटील तेही ग्रॅज्युएट आहेत, ते शेती पाहतात. आणि धाकटे भाऊ पृथ्वीराज पाटील जे प्रोबेशन ऑफिसर इथं होते, तर त्यांचंही सगळं इथं सोशल काम चालूच असतं. माहेर सुद्धा म्हणजे सेटल आहे, सगळे सेटल्ड आहेत, सासरी सगळं सेटल्ड आहे, सगळीकडून एज्युकेटेड सेटल आहे, सगळे वेल एज्युकेटेड. माझ्या वडिलांचे तेव्हाचं शिक्षण होतं 10वी, पण विचारांच्या त्यांचा संस्काराचा पगडा अजूनही मनावर आहे. ते नेहमीच म्हणायचे की माई आयुष्याच्या शेवटपर्यंत शत्रू जरी असला तरी त्याला मदत करणं आपलं कर्तव्य, आणि नेहमी क्षमाशील राहावा, पण परखड राहावा. आणि परखड बोलणं भले समाजाला रुचत नाही, पण ते परखड बोलत राहा. आउटस्पोकन प्लेन स्पीकिंग इज ऑलवेज अनप्लीजंट असतं, पण मी परखड बोलत आले. बऱ्याच वेळा अनेकांची मनं दुखावली जातात, नम्रपणे मी सॉरी म्हणत असते, पण कोणीतरी विचार मांडणं गरजेचं असतं. प्रत्येकानं जर भिडस्त राहिलं तर मग समाजापर्यंत परखड विचार पोहोचतच नसतात. आपले सगळे अवॉर्ड्स बघितले, खाली बऱ्यापैकी अवॉर्ड्स आहेत, हॉस्पिटलमध्ये माझ्या ते अवॉर्ड्स तुम्हाला एक मोठं संग्रहालय करावं लागेल. बरोबर. नेमके किती अवॉर्ड्स असतील वेगवेगळ्या कारणासाठी तुम्हाला मिळेल, अंदाजे एक संख्या सांगा. आणि अलीकडच्या काळामध्ये मोठमोठे तुमच्यासाठी महत्वाचे कुठले अवॉर्ड्स ठरले? आता अमेरिकेला गेले तेव्हा मला वाटतं ह्या भिंतीवर आहे, इथे पण आहे की हा हिंदी साहित्य गौरव पुरस्कार मिळालेला आहे अमेरिकेला गेल्यानंतर. आणि अभिमान वाटतो की लंडनच्या राजदूतावासामध्ये माझ्या सामाजिक कार्यासाठी इथे लावलेले आहेत हे माझे गोल्ड मेडल आहेत. मला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपली कला दाखवायची होती, प्रतिभा दाखवायची होती. सगळ्या आम्ही महिला कवयित्री होतो आणि कलेला कधी लाजून चालत नसतं. मला लहानपणापासून ह्या लोककलेची आवड असल्यामुळं लावणीची पण आवड आहे, अजूनही आहे. तर मी लावणी नृत्य केलं मी त्या अमेरिका आणि लंडनच्या व्यासपीठावर. तर महाराष्ट्राची दुसरी माधुरी दीक्षित या पुरस्काराने मी अमेरिकेमध्ये सन्मानित पण सन्मानित झाले. हिंदी साहित्य गौरव पुरस्कार तिथे मिळाला, बहुभाषिक साहित्य पुरस्कार लंडन मध्ये मिळाला, सुवर्ण पदक मिळालं. आणि अजून एक अभिमान वाटतो की असा म्हणजे ह्याच्यामध्ये मोठेपणा नाही सांगायचा, तुमच्या कर्तृत्वाचा गौरव आहे. गौरव आणि गौरव तर समाजाकडून जगाकडून होतोच, पण झालाच पाहिजे. पण नवऱ्याकडून होणं खूप महत्वाचं आहे. ते फार मला महत्वाचं अप्रूप वाटतं की मला ड्रायव्हिंगची पण खूप आवड आहे. मला लाल रंग खूप आवडतो. आज मी साडी परिधान केली हे लाल रंगाची, कारण म्हणजे माझी आवड आहे, माझे योगायोग आहे, माझी आवडच आहे. माझी गाडी सुद्धा लाल आहे, माझा ड्रेस कोड लाल असतो, ऑफिस मध्ये सगळे काय वस्तू सुद्धा लाल आहेत. मलाही लाल रंग आवडतो, कारण लाल रंग हा उत्साहाचा प्रतीक आहे. त्याला डेंजर म्हटलं जातं. आमच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाल रंग असतो, सिग्नल लाल असतो, पण तरी सुद्धा हा सळसळता उत्साहाचा रंग आहे आणि पॉझिटिव्हिटी दाखवतो. माझं सगळं घरामध्ये लालच आहे सगळं. तर डॉक्टर साहेबांनी लाल रंगाची इनोव्हा खरेदी केली त्यावेळी 2008ला. आधी ऍक्सिडेंट गाडी होतीच, आणि मला सरप्राईजली मी लंडन अमेरिकेतून मी फोन केला होता की मला इथे पुरस्कार मिळाले, सुवर्ण पदक मिळालं आणि मी आता येतेय. आणि मग ते आल्यानंतर माझं नाव जयश्री नावामध्ये जय आहे, आणि मला सरप्राईजली त्यांनी मुंबईमध्ये एअरपोर्टवर माझ्या हातात एक किल्ली दिली. मला मी म्हटलं काय आहे हे? तर मला म्हणाले की तुम्हाला कारचं ड्रायव्हिंगची खूप आवड आहे, लाल रंग आवडतो, आणि मी ही इनोव्हा खरेदी केलेली आहे, ही लाल रंगाची आहे, आणि त्याला 5121 हा नंबर दिलेला आहे. 51 म्हणजे जयश्रीतलं ज आणि 21 म्हणजे य. तेव्हा जम्पिंग नंबरची फॅशन होती, आणि परदेशात जाऊन जय मिळवला म्हणून ही तुम्हाला जय घेतली. म्हणजे असा इतका मोठ्या मनाचा नवरा असायची. बरोबर. आणि मग असा मोठ्या मनाचा नवरा मिळायला किती भाग्य लागतं, ते मी भाग्यवान आहे. कारण स्त्रीला जर घरातून नवऱ्याची साथ असेल तर ती आयुष्यामध्ये अगदी दुनियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ती सुरक्षित पण राहू शकते, आणि जे तिला पाहिजे ते सगळं इप्सित ते साध्य करू शकते. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. हे सगळं जसं सावित्रीच्या पाठीमागं महात्मा फुले होते, तसं माझ्या पाठीशी डॉक्टर शाहीर पाटील आहेत. कारण कसं झालं की मी MBBS झाल्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. मला पॅथॉलॉजीला पण ऍडमिशन मिळालेलं पहिल्या डिलिव्हरी नंतर. पण समूह मला माझ्या मुलीला राजकुमारीला कुणाकडे सोडून जायचं नव्हतं. म्हणजे बाळ सांभाळायला बाई ठेवणं किंवा स्वयंपाकाला बाई ठेवणं हे माझ्या तत्वात बसतच नव्हतं, अजूनही बसत नाहीये. मी म्हटलं मी काही करणार नाही, मी बाळाला सांभाळत मी ऍडमिनिस्ट्रेशन करणार. मग ऍडमिनिस्ट्रेशन बघत बघत नंतर मला दुसरा मुलगा झाला. राजनील नाव आहे, तोही आता MBBS ला आहे. कालच दोघांचाही वाढदिवस झाला, डॉक्टर साहेबांचा आणि राजनीचा एकाच दिवशी वाढदिवस असतो 23 सप्टेंबरला. हो.
तर मग तो झाल्यानंतर 2 वर्षाचा मग मी आईला बोलावलं आणि आईकडे त्याला इथं ठेवून मग मी मुंबई विद्यापीठात रेडिओलॉजी ह्या विषयाला DMRE ह्या विषयाला मी पदवीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेतलं. कारण असं वाटू नये की बाबा नवऱ्याचं आहे आणि करते, स्वतंत्र माझी मला सिग्नेचर करता यावी, माझे पेशंट असावेत. आणि मग मी पहिली सांगलीतली महिला रेडिओलॉजिस्ट झाले, ही डिग्री घेतली. आणि 2018ला सुद्धा दीपक आम्ही दोघा उभयतांनी मुंबईला जाऊन फेलोशिप ऑफ फिटल मेडिसिन म्हणजे अनुवंशिक जे व्यंग असतात, बाबा जन्मल्यापूर्वी बाळ मेंटल रिटार्ड बाळ असतात, काही तर असं हे क्लेफ्ट लिप म्हणतो त्याला आपण, तुटलेला असतो वरचा ओठ, किंवा अन्य असे खूप आजार आहेत अनुवंशिक असतात, ते नात्यातले लग्न झाल्यावर होतात. तर त्याचं निदान प्रेग्नन्सीत असताना बाळ गर्भाच्या आत असतानाच निदान करायचं, त्याला फिटल मेडिसिन म्हणतात. त्याची आम्ही दोघांनी फेलोशिप घेतलेली आहे. याचा सुद्धा लोकांना फायदा झाला खूप. 3D 4D फिटल इको म्हणजे पोटातल्या बाळाच्या हार्टची सोनोग्राफी, त्याला फिटल इको म्हणतात. तर त्याचा खूप फायदा झालेला आहे 3D 4D साठी, अनुवंशिक व्यंग निदान करण्यासाठी. हे सगळं करत असताना एक रुटीन आयुष्यामध्ये बसलेलं आहे माझ्या, की नगरपालिकेमध्ये जॉबला जायचं 8ला जावं लागायचं, त्यामुळे टाइम इज मनी. अनेक वेळा आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांनी मेमो दिलेले 8:05 झाले तरी सुद्धा. आणि मग त्यामुळं बाबा स्टाफ म्हणून जी मानसिकता असते तीही मी समजून घेते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मानसिकता करत असताना ती मानसिकता काय असते त्या भूमिकेतून पण मी गेलेली आहे. सगळ्या निभावत राहिले, निभावत गेले. आणि मग त्यामुळे इकडचं प्रशासन किंवा आपलं हॉस्पिटलचं ऍडमिनिस्ट्रेशन करत असताना मला तो अनुभव खूप उपयोगाचा पडला नगरपालिकेचा, की बाबा मी नुसतं डॉक्टर म्हणून किंवा नुसतं मालक म्हणून कधी स्टाफशी माझ्या वागले नाही. आता कधी कधी बऱ्याच वेळा स्टाफच्या मनामध्ये थोडंसं कटुता आलेली असते, पण मला वेळेचं फार नियोजन मला महत्वाचं असतं. सर्व्हिस बेटर आणि महत्वाची आहे लोकांना, कारण लोक येतात, विश्वास राखणंही महत्वाचं असतं, माघारी स्टाफनं राखणंही महत्वाचं असतं. आणि कसं आहे निदानाचा आपण डॉक्टर, पेशंट येतो तो विवळत येतो, अगदी आपल्या निदानावर त्याची आयुष्याची ट्रीटमेंट पुढे चालू होणार असते, त्यामुळे त्याला वेळेत ट्रीटमेंट देणं महत्वाचं असतं. त्यामुळे मला नेहमी मी स्टाफला सांगत आली, बाबा तुमची ड्युटी 10ला आहे ना, 10ला 5 कमी असताना तुम्ही इथं या, 10 मिनिट कमी असताना इथं या, 10 मिनिट लवकर जा, 15 मिनिट लवकर जा, मी काय म्हणणार नाही, पण शिस्त महत्वाची. मग बऱ्याच वेळा स्टाफला ते आवडत नाही, पटत नाहीये. मग कधी कधी मॅडम कडक, सर चांगले, सर प्रेमळ, आणि हा वाईटपणाही सोसावा लागतो, पण मला त्याचा आनंद होतो. असा आम्ही सुद्धा अनुभवलाय बरं का, फक्त कडक पण आम्ही सुद्धा अनुभवलाय, पत्रकार म्हणून सुद्धा, आणि एक आम्ही तुमची हितचिंतक म्हणून सुद्धा अनुभवलेला आहे. पण तुमच्या मनात काय नसतं हे आम्हाला नंतरही तुम्ही लगेच आम्हाला सावरून घेता, नाही असं नसतं, त्या सिच्युएशनला आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात, कारण टाइम इज मनी. मी आज नाही का फोन केला दीपक 12:15ला पोहोचायचं, मी रिमाइंडिंग कॉल केले, कारण कसं आहे जेव्हा पेशंट येतो 1 मिनिट सुद्धा रुग्णसेवा ही पहिलं प्राधान्य तुमचं आहे, तीच ईश्वर सेवा आहे, महत्वाचं आहे. आणि 1 मिनिट जरी उशीर झाला, भले एखादा त्याच्या मरणानं तो मरत असतो, पण निमित्त मात्र डॉक्टर होतो. बाबा डॉक्टरने वेळेत जर औषध दिलं असतं, वेळेत तपासणी केली असती, वेळेत इंजेक्शन दिलं असतं, पेशंट वाचला असता. डॉक्टर हे देवदूतच असतात, पण तरी ते माणूस पण असतात. पण ही मानसिकता समाजाची अशी आहे की डॉक्टरने सगळं पंक्च्युअल करावं हे मनामध्ये त्यांच्या बिंबलेलंच आहे. देव म्हणूनच पाहत असतात, आमच्याच हातात त्यांचा जीव असतो असं वाटतं. 1% नियती आहे, 1% परमेश्वर आहे. आणि म्हणून मला नेहमी डिसिप्लिननं वागलेलं खूप आवडतं. मी स्वतःही ती तत्व पाळत असते. वेळेत येणं, वेळेत जाणं, प्रोग्राम असू दे, व्याख्यान असू देत, भाषण असू दे, किंवा कुठले कार्यक्रम, सण समारंभ किंवा कुठले लग्न वगैरे असू दे, टाइम इज मनी. आणि परत जो युनिफॉर्म असतो, बाबा आता हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की पत्रकार आले किंवा अन्य ऑफिसर्स आले, पोलीस डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्यांना सुद्धा मी स्टाफला सांगते की बाबा नम्रपणे तुम्ही सगळ्यांना सांगा की शिस्त आहे, चप्पल काढायला सांगा. स्टाफ घाबरतो, कसं सांगायचं, पण नम्रपणे सांगायला शिका. सांगितलं मला माहित होतं, चप्पल काढतच होतो. आणि मी कधी कधी स्टाफ बिडस्त राहिलं तर मी नम्रपणे सांगत असते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप मॅटर करत असतात. हे सगळं करत असताना स्वयंपाक असतो, पेशंट असतात, सोशल वर्क असतं. 10 ते 12 शासकीय समितीवर मी कार्यरत आहे. ते मी विचारलंच आहे. आता आपण उत्तरार्धाकडे जातोय आपल्या कार्यक्रमाच्या. आता नेमक्या कोणकोणत्या कमिटीवर तुम्ही काम करताय आणि कशा पद्धतीचं ते काम आहे? हा, मी आता आपल्याकडे शेखर गायकवाड साहेब आदरणीय आपले सांगली जिल्ह्याचे कलेक्टर होते, श्याम वर्धने साहेब होते, तेव्हापासून मी बऱ्याच शासकीय कमिटीवर मी काम करत आहे. PCPNDT कमिटीवर मी सुद्धा सोबत होतो. बरोबर. PCPNDT कमिटीवर सोनोग्राफीची डॉक्टर असून सुद्धा मी त्या कमिटीवर कार्य करत होते
किंवा मध्ये माहिती आहे आपल्याला की बऱ्याच वेळा गर्भलिंग निदान कायदा जेव्हा चालू झाला, PCPNDT ऍक्ट जेव्हा चालू झालं त्यावेळी प्रबोधनपर हजारो व्याख्यानं मी तळागाळापर्यंत दिलेली आहे. बीइंग अ सोनोलॉजिस्ट, म्हणजे सोनोग्राफीचे डॉक्टर असून परत हे गर्भलिंग निदान तपासण्या का करतात, का होतात, तो कायदा काय आहे, गर्भपात का होतात, किंवा लिंग निदान तपासणी करताना कशा ह्या समाजामध्ये केसेस आढळून आल्या, किंवा मुलीची हत्या कशी होते. हा, तर ह्या सगळ्या विषयावर मी इतकं प्रबोधन आतापर्यंत केलेलं आहे की त्याच्यातून माझ्या ह्या निवडी होत गेलेल्या. ग्राहक संरक्षण परिषदेवर पण मी काम केलं 6 वर्ष. आपल्या शेखर गायकवाड साहेबांच्या सोबत होते, आदरणीय विजय काळम पाटील साहेब कलेक्टर होते, त्यांच्यासोबत मी काम केलं. सायमल्टेनियसली SP फुलारे साहेब होते तेव्हा मी दक्षता समितीवर पण काम होते. आणि जुनी मी आहे विशाखा समितीची. विशाखा समिती ही सेंट्रल गव्हर्नमेंटची समिती आहे जी पोलीस ऑफिसरांच्यासाठी असते. पोलीस ऑफिसर महिला असतात, त्यांच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल वरिष्ठांकडून तर त्यांच्यासाठीही कार्यरत असते. तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यावर पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन स्टॉप क्रायसिस सेंटर ही कमिटी आहे. सेंट्रल सखी वन स्टॉप क्रायसिस ही सेंट्रल गव्हर्नमेंटचीच आहे. ही वन स्टॉप म्हणजे काय तर एका ठिकाणी मूलभूत सुविधा ज्या आहेत, ज्या महिलांवर ज्या 498 कलम वगैरे पीडित असतील, टाकलेले असतील, परित्यक्ता असतील किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी असतील, अन्यायग्रस्त, तर ह्यांच्यासाठी ही वन स्टॉप सखी सेंटर कार्यरत असतं. तर त्याचे जिल्हा अध्यक्ष असतात, ह्या महिला बाल कल्याणच्या अध्यक्ष मॅडम असतात, महिला आयोगाच्या माध्यमातून चालतं ते. हा, मग एका लोकल सामाजिक संस्थेला ते पालकत्व दिलेलं असतं. तर त्याच्यासाठी पण मी कार्यरत असते. सातत्यानं त्या महिलांना कायद्याचं प्रबोधन करत असते. बाबा 498 कधी कधी काय होतं दीपक, महिला ह्या कायद्याचा मिसयूज पण करतात. 498 म्हणजे नाही, मी कसं मी परखड बोलते, मी फक्त महिलांच्याच बाजूनं किंवा पुरुषांच्या विरोधात असं नाही. जे वास्तव आहे ते निडरपणे, निपक्षपातीपणे आणि परखडपणे बोलत असते की कधी कधी महिला असं त्या 498 कलमाचा मिसयूज करून पण आक्षेप करत असतात. तर त्यावेळी अगदी त्या रूट कॉज पर्यंत मी जात असते. खरोखर हा अन्याय झालाय का, खरोखर एखाद्या कुटुंबाची वारदात झाली का, हे बघून मी त्याच्यामध्ये माहिती घेत असते आणि मी ते इम्प्लिमेंटही करत असते. ती चुकली असेल तर तिला सांगत असते तू चुकली आहे म्हणून. परत 2016च्या वेळी आयजी, आपले आदरणीय आयजी विश्वास नांगरे पाटील साहेब कोल्हापूरला तेव्हा होते, त्यांनी निर्भया पथकचं काउन्सिलर म्हणून पण माझी निवड केलेली. तर निर्भया पथकच्या माध्यमातून खूप खूप मी काम केलं दीपक. सांगली जिल्ह्यातले जेवढे कॉलेज, शाळा वगैरे आहेत सगळीकडे व्याख्यानं देत राहिले. अगदी नवीन कायदा काय आहे, ग्राहक म्हणून कायदा काय आहे, महिलांचा कायदा काय आहे, आणि ते सगळं होतच ना, आणि हिरीनं मला सपोर्टही मिळत गेला. म्हणजे माझी इनोव्हा घेऊन मला ड्रायव्हिंगची आवड असायची. अनेक वेळा असं होतं की एकतर्फी प्रेमातून मुली पळून गेलेल्या असायच्या, त्यांच्या आई वडील इथे यायचे, प्रॉपर काउन्सिलिंगची गरज असते. मग पोलीस डिपार्टमेंटला त्या गेल्या की काही जणांना प्रतिष्ठित कुटुंबांना नको वाटायचं पोलीस डिपार्टमेंटची पायरी चढायला. मग विथ ड्यू अंडरस्टँडिंग तिथून काही निर्भय पथकचे ऑफिसर सिव्हिल ड्रेसमध्ये त्या केसेस माझ्याकडे येऊन यायचे. इकडं माझे पेशंट हे लक्षात घेऊन SP साहेबांनी बऱ्याच वेळा इकडं पाठवलेलं, बऱ्याच वेळा मी तिथं गेलेले. अगदी 2-2 वाजेपर्यंत सुद्धा मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन काही महिलांचं काउन्सिलिंग केलेलं आहे. रात्रीच्या केसेस आलेल्या आहेत, त्यांना मोटिवेशन केलेलं आहे आणि त्याच्यात मला खूप आनंद मिळतो. तोच आनंद महत्वाचा आहे. आणि इतका आनंद आणि आत्मसमाधान मिळतं की एका कुटुंबाच्या वादात होण्यापासून मी त्यांना वाचवलं. एका मुलीच्या आयुष्याला मी दिशा दिली, एका मुलाच्या आयुष्याला मी दिशा दिली. कारण एकटी मुलगीच नसते तर तिच्याबरोबर तो मुलगाही असतो. कौटुंबिक नरेशन निर्माण होतं अशा वेळी. त्यावेळी प्रॉपर गायडन्स आणि मार्गदर्शन. XYZ नावाची एक मुलगी पळून गेलेली आणि मग आई वडील हातबल झाले. संजय नगर पोलीस स्टेशनला ती केस होती. तिथं तिचं काउन्सिलिंग आधी केलेलं, हातोहात पळाली. आई वडिलांनी लक्ष ठेवलेलं, मी सकाळचं म्हणजे टॉयलेटला जाते असं समजून पळाली. आणि मग मला फोन आला निर्भया पथकच्या स्क्वॉडचा की अशी XYZ नावाची मुलगी पळाली. मग तिचे आई वडील इथं आले, ह्या मॅडम बघतात म्हटल्यानंतर मग मी तिच्या मित्रमैत्रिणींच्या आधी फोन घेतले होते आणि तिच्या आईला म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि SP साहेबांना सांगितलं की सिव्हिल ड्रेस मधले 2 कॉन्स्टेबल माझ्या इनोव्हात द्या. आणि मला सांगायला आनंद होतोय की मी इनोव्हा घेऊन हॉटेल पालवी आहे कुपवाड रोडला, त्या हॉटेल बायपासला त्या पालवी कशी गेले, कारण मला ट्रेस झाला होता तिचा मोबाईल लोकेशनवर. आणि तिथं मी त्या मुलीला पकडलं, मायेनं तिला अंजारून गोंजारून माझ्या गाडीत घेतलं आणि तिच्या आई वडिलांच्याकडे सोपवलं संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये. आणि सांगायला अभिमान असा वाटतो, समाधान असं वाटतं
की त्या आई वडिलांना इतका आनंद झाला की सगळ्या SP साहेबांच्या पुढे माझ्या पाया पडले ते आई वडील. मला ते मोठेपणा नाही सांगायचा, पण मी काय मिळवलं, जबाबदारी पार पाडली, माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. मग ह्या असे हजारो पुरस्कार मिळाले, पण त्याच्यापेक्षा तो पुरस्कार इतका महत्वाचा वाटला की एका आई वडिलांना त्यांची मुलगी, त्यांचे आशीर्वाद, त्यांची मुलगी त्यांच्याकडे मी परत पाठवली. आणि अजूनही आता त्यांचा फोन येतो, योगायोगानं त्या मुलीचं छान लग्न झालंय, तिला आणि मुलं झालेत, पण तिची सोनोग्राफी करायला त्यांनी माझ्याकडेच आणलेला. मग तो किती आनंद असतो. तिनं मला आयडॉल म्हणून ठेवलं पुढं. म्हटली मॅडम की तुम्ही माझ्या आदर्श आहात. आणि आता अजून पुढचा योगायोग की माझं पुस्तक ती घेऊन गेली आणि मला म्हटली की हे पुस्तक मी माझ्या समोर ठेवलेलं आहे आणि तुमच्यासारखीच मला मुलगी व्हावी असं मी माझ्या देवाला प्रार्थना केली. मग असे एक असे परखडपणे जे काही मी बोलत राहिले, पण त्याचं इतकं पॉझिटिव्ह समाजामध्ये पेरणी केली आहे माझ्या विचारांची की हा गर्भलिंग निदान जो कायदा आला, PCPNDT जो ऍक्ट आली, तो इतका कडक कायदा असताना पण अनेक वेळा आपण बघत होतो. म्हैसाळला जे प्रकरण झालं, म्हैसाळ प्रकरणाच्या बीडला झालं, तर अशा वेळी मी माझं लिखाण पण चालू राहायचं आणि माझ्या मुलाखती चालू राहायच्या. जी 24 तासला पण तेव्हा रवींद्र कांबळेंनी मुलाखत घेतली होती. तर तेव्हा मी इतक्या प्रकारे छान प्रकारे प्रबोधन करायला लागले की मी ओवीच्या माध्यमातून, पाळण्याच्या माध्यमातून प्रबोधन सुरू केलं. हो. आणि माझं हे पुस्तकच आहे दीपक, की स्त्री शक्तीची उतुंग भरारी तरी स्त्री भ्रूण हाच्या का, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय ग्रंथालयाला निवडलेलं आहे. आणि आदरणीय स्वर्गीय RR आबा, सुप्रिया सुळेताई आणि तेव्हाचे ऊर्जा मंत्री राजेश टोपे साहेब ह्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. आणि आज महाराष्ट्राच्या सगळ्या शासकीय ग्रंथालयात हे पुस्तक आहे. पण ही 5वी आवृत्ती आहे आणि तर ह्याच्यामध्ये ओव्या रूपाने पाळणे आहेत. ह्याच्यामध्ये एक ओवी आम्हाला त्या संदर्भातली एक सर्वांना आता ह्याची एक लेकीच्या जीवनावरची ओवी आहे, पण म्हैसाळचं प्रकरण झाल्यानंतर मला कशी सुचलेली ती ओवी ऐकवते. लेक लाडाची हो माझी कुठं गेली, तिची गर्भातच हत्या कुणी केली. लेक लाडाची हो माझी कुठं गेली, तिची गर्भातच हत्या कुणी केली. असा जो टोन येतो ना तेव्हा बायकाच काय पुरुष आणि असं सुरुवातीलाच म्हणजे कसं मन अगदी भरूनच येतं. ही ओवीच अशी आहे, जन्मती न घेतला हो आईच्या कुशीत, नसती पिढा आली म्हणतो निर्दयी बाप, तिच्या जन्माचा हो वाटे त्याला ताप, तिच्या जन्माचा हो वाटे त्याला ताप. लेक लाडाची हो माझी कुठं गेली, तिच्या जन्माची हो ऐकाता कहाणी. तर त्यावेळी असं प्रत्येक आईचं मन असायचं, तिचं आक्रंदन चालू असायचं. आणि मग त्यावेळी माझं कवी मन हेलावायचं. मग मला वाटलं की लेक ही काळजाचा तुकडा आहे, आईच्या काळजाचा तुकडा आहे आणि म्हातारपणीचा आईचा आधार ती आहे. जरी वारस मुलगा असला जरूर निसर्गानं, मी बायकांना सांगते, महिलांना सांगते, भगिनींना सांगते की जरूर तुम्हाला तुमच्या पदरात जर निसर्गानं मुलाचं दान टाकलं तर जरूर त्याचं स्वागत करा. प्रत्येक आईला वाटतं की आपल्याला सून असावी, पण तसंच तिला जावई पण असावा हे वाटणं गरजेचं आहे. वारस होऊ शकते, म्हणजे मुलगाच वारस आहे असं नाही. आणि आता कायदा आलेलाच आहे, कायद्यानं समानता दिलेला आहे, कायद्यानं समानतेचं वागणूक दिलेली, आई वडिलांच्या इस्टेटीतला वारसा दिलेला आहे. पण मला अजूनही खंत वाटते दीपक, परवा मला अण्णासाहेब डांगे, आदरणीय अण्णासाहेब डांगे समाजभूषण पुरस्कार अण्णानेच दिलेला आहे. आता 22लाच दिलाय मार्चमध्ये. स्मशानभूमीमध्ये तो मी पुरस्कार स्वीकारलेला आहे दीपक, कारण वेगळ्या वाटचाल करणारी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अण्णांनी मला स्मशानभूमीत पुरस्कार दिला. तर त्या व्यासपीठावर पण मी बोलले होते की माहेरामध्ये मुलीला समानतेचा हक्क आहे, माहेरच्या प्रॉपर्टीत आहे. पण तमाम भगिनींना मला सांगायचंय, भावांनाही मला सांगायचंय की भावांनी बहिणींच्याकडून हक्क सोडपत्र का मागायचं, कशासाठी मागायचं. ग्रामीण भागामध्ये सरस चालतं, बहिणीनं स्वखुशीनं दिलं तर तो भाग वेगळा. पुन्हा काही बहिणींना 2-3 भाऊ असतील तरी त्यांना प्रश्न पडतो की कुठल्या भावाला द्यावं. एका भावाला दिलं तर दुसरे भाऊ तुटतात, तिन्ही भावांना नाही दिलं तर तिघे भाऊ तुटतात. आणि मग मला असं सांगायचं आहे की बहिणीनं द्यावं ही अपेक्षा ठेवू नका. एकाच आईच्या खुशीतून तुम्ही जन्म घेतलेला आहे, भाऊ आणि बहीण म्हणून. तर आणि नाही दिलं
तर त्या बहिणीचं माहेर पण संपतं. म्हणून प्रत्येक भाऊजांना आपण ननंद आहोत, प्रत्येक नंदेना आपणही भाऊजे आहोत, आपण लेक आहोत, ही भूमिका नेहमीच मनात ठेवणं गरजेचं आहे. पण जरी मी आता प्रबोधन करत असले तरी प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला जाऊन अजून ते कितपत बदलेल मला नाही वाटत आहे. पण मला इतकंच सांगायचंय की इस्टेट पैसा आज येतो उद्या जातो, पण नाती क्षणिक आहे. पण नाती मिळायला खूप म्हणजे तुटायला खूप वेळ लागत नाही. आयुष्यभराची रक्ताची नाती तुटायला अगदी एक ठिणगी एक सही पुरेशी असते. म्हणून मला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज या 2-3 वर्षामध्ये आपण गेलेलो आहे की आयुष्य खूप अनसर्टन आहे, क्षणभंगूर आहे, आणि म्हणून सगळ्यांनी आयुष्य आनंदानं जगावं असं मला वाटतं. बऱ्याच वेळा माझ्या व्याख्यानाचे विषय आहेत की आयुष्य आनंदानं जगावं कसं. त्या आयुष्य आनंदानं जगा हे म्हणण्यासाठी पैसे देऊन लोक व्याख्यान ऐकत जातात, हिप्नॉटिझम असेल किंवा तुमच्या हातात ज्या गोष्टी असतात पैसे देऊन सुद्धा तुम्हाला गरजेचं नाही, तुमच्याच हातात त्या गोष्टी. हा, पण ते कळत नाही, त्याचं आकलन होत नाही. तुमच्या माध्यमातून सर्वांना या गोष्टी मार्गदर्शन करावं लागतं. आता ह्या मुलीचा जन्म, मुली म्हणजे म्हातारपणीचा आधार, हे मला पाळण्यातून सांगावं लागलं. आतापर्यंत दीपक, पाळणा हा फक्त जोबाळा जोजोरे जो आपण ऐकलाय तोही एका कार्यक्रमापुरताच मर्यादित राहील. हा, आणि जोबाळा जो जरूर आहे म्हणजे पाळणा सुद्धा पूर्व परंपरागत पूर्वजांनी नुसता बाळासाठीच म्हणलाय. माझ्या ह्या पुस्तकामध्ये मी पाळणा असा लिहिला की तो लेकी जीवनाचा पाळणा आहे. आणि महाराष्ट्रातला माझा पहिला पाळणा आहे. मी जिथे जिथे व्याख्यानाला जाते दीपक, तिथे तिथे मी सांगते की जिथं मुलगी होईल तिथं हा पाळणा म्हणा, त्याचं रेकॉर्डिंग करा. युट्यूबला माझा चॅनल आहे, डॉक्टर जयश्री शनेक पाटील नावाचा माझा युट्यूबचा चॅनल आहे. त्या चॅनलवर हा पाळणा रेकॉर्डिंग केलेला आहे. अनेक ठिकाणी मी बारशाला जाते दीपक, खूप पाळणे लिहिलेत मी. नुसता लेकी जीवनाचाच नाही तर स्तनपान करणं, म्हणजे आरोग्याची जनजागृती करणं, सामाजिक आशयाचे अनेक पाळणे लिहिलेले आहेत. विविध पैलूंचे पाळणे लिहिलेले. आता हा लेकी जीवनाचा पाळणा असा आहे. मुलगी आहे घराची शान, सासर माहेरचा मोठा गमान, दोन्ही घराण्याचा मोठा सन्मान, मुलीचा जन्म देवी समाना, जो बाळी जो जोरे जो, मुलीचा जन्म देवी समाना, जो बाळी जो जोरे जो, मुलीला माना वंशाचा दिवा, मुलगा तुम्हाला कशाला हवा, वारस हक्क मुलीला द्यावा, मुलीचा जन्म नवसानं घ्यावा, जो बाळी जो जोरे जो, मुलीचा जन्म नवसानं घ्यावा, जो बाळी जो जोरे जो. राष्ट्राची पती मुलगी होती, स्त्री भ्रूण हत्या तरी का होती, धुरा राष्ट्राची तिच्या ग हाती, ढाल तलवार तिच्या ग हाती, अवकाशात सुद्धा तिची भरारी, जो बाळी जो जोरे जो, अवकाशात सुद्धा तिची भरारी, जो बाळी जो जोरे जो. शेवटचं कडवं असं आहे. लेकी जन्माचं स्वागत करा ग, घरादाराला तोरण बांधा ग, लेकी जन्माचं स्वागत करा ग, घरादाराला तोरण बांधा ग, लेकी जन्माचं आऊट लावा ग, जो बाळी जो जोरे जो, लेकी जन्माचं आऊट लावा ग, जो बाळी जो जोरे जो. म्हणजे मुलगा जन्मल्यावरच फटाके लावू नका, तर लेकी जन्माच्या स्वागताला समान स्वागत करा. आता मगाशी तू प्रश्न विचारलेलास की अवॉर्ड्स पुरस्कार कुठले, तर लंडन अमेरिकेचे 4 मी बोललेच. कॉलेजला असताना पहिला कविभूषण राज्य पुरस्कार होता, कॉलेजचा प्रतितेश कवयित्री पुरस्कार मंगेश पाडगावकरांच्या हस्ते होताच, पण त्यानंतर जवळजवळ 100-150च्या वर मला राज्य पुरस्कार मिळालेले आहेतच. पण सगळ्यात महत्वाचं की 5 डिसेंबर 2021ला आपले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे त्यांच्या हस्ते मेडिक्विन एक्सलन्स अवॉर्ड पण मिळाला. म्हणजे माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सर्वोच्च राजभवनामध्ये मला तो पुरस्कार मिळालेला आहे. अनेक पुरस्कारापैकी तो महत्वाचा आहे. माझ्या जीवनातले आदर्श आहेत आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधी आणि अहिल्याबाई होळकर. इंदिरा गांधींच्या नावाचा 2019चा हा इंदिरा गांधी आय एम अ लेडी पुरस्कार पण आदरणीय आमदार भगवानराव साळुंखे अप्पांच्या हस्ते मिळालेला आहे. आणि आता सुद्धा मला आता 2022ला म्हणजे आपल्या लोकसभेच्या माजी सभापती आदरणीय सुमित्रा महाजनताई यांच्या हस्ते 3 ऑक्टोबरला पुण्यामध्ये मला खूप मोठी नवदुर्गा म्हणून महाराष्ट्रातून त्यांनी नवदुर्गा निवडलेल्या आहेत आणि सिने अभिनेते नाना पाटेकर आणि सुमित्रा महाजनताई यांच्या हस्ते आणि कृष्णकुमार गोयल आहेत, विश्वनाथ कराड साहेब आहेत,
विश्वनाथ कराड साहेबांचं जे संकुल आहे कोथरूडला माईस MIT त्यांच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये आत्मोन्नती व विश्वशांती साधक संस्था आहे मुंबईची, आणि आदिशक्ती मुक्ताई ज्ञानपीठ वारकरी संस्था बीड जी आहे, आणि तर ह्यांच्या ह्या संयुक्त विद्यमाने आणि माईस MIT यांच्या सौजन्याने मला नवदुर्गा म्हणून खूप मोठ्या पुरस्काराचं नाव त्यांनी अजून सांगितलेलं नाही, पण नवदुर्गा म्हणून या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे आणि 3 तारखेला मी त्या पुरस्काराने सन्मानित होते. खूप मोठा तो पुरस्कार वाटतो, कारण एक दुर्गेच्या हस्ते दुसऱ्या दुर्गेचा सन्मान होणार आहे, म्हणजे आदरणीय आपल्या सुमित्रा महाजनताईंच्या हस्ते तो मिळणार आहे. असे खूप पुरस्कार आहेत. जिजामातांच्या नावाचाही मला आदर्श माता पुरस्कार मिळालेला आहे. सावित्री मातेच्या नावाचा पुरस्कार आहे. अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा पुरस्कार आहे. खूप खूप पुरस्कार दीपक मिळालेले आहेत. तिथं सगळ्या पुरस्कारांचे समाजभूषण आहेत, कुठल्या पुरस्काराचं नाव घ्यायचं मीच कन्फ्युज झाले. नाही तेच नाही, इतकं ह्या पुरस्काराची लिस्टच आहे याच्यामध्ये माझ्या. तुमची आवडती एखादी ओवी असेल किंवा एखादा उखाणा असेल, एखादा जातात आमच्या दर्शकांना या दसऱ्याच्या निमित्ताने किंवा या नवरात्रीच्या निमित्ताने एखादी तुमची फेमस. नाही, आणि मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय, सगळंच पॉझिटिव्ह आपण सांगितलं दीपक, पण कसं असतं आयुष्य म्हणजे तुम्हाला ते विचारणार होतो की संकट काही तुमच्यावर अर्थातच, आणि कसं सोनं कसं तावून सुलाकून निघतं तशा पद्धतीनं माणूस सुख दुःखातूनच मोठा होत असतो. नुसतं सुख देणार परमेश्वर कुणाला नुसतं सुख दीपक कधीच देत नसतो. 96 पासून 2019 पर्यंत सगळं असं यशाच्या शिखरावरच होतो आम्ही. राजकुमारी, राजनील, मुलं मोठी झाली, डॉक्टर साहेब, आम्ही एक्सपान्शन केलं, मशिनरी घेतल्या, पुरस्कार मिळवले, भाषणं झाली, सामाजिक कामं करत आले. आता सुद्धा मी नगरपालिकेच्या वेट अँड मेजरमेंट कमिटीवर आहे काम करते. आणि सगळ्यात महत्वाचं माझी खूप मोठी आता दीपक निवड झालेली आहे बाल न्याय मंडळ सदस्यपदी. आणि हे बाल न्याय मंडळ सदस्य पदाचं काम करत असताना अतिशय आनंद होतोय, कारण 18 वर्षाखाली विधी संघर्ष बालक जे असतात किंवा ज्या 18 वर्षाखालील बालकांच्या हातून म्हणजे त्यांना आता गुन्हेगार म्हणायचं नसतं, त्यांना बाल अपचारी म्हणायचं असतं, तर त्यांच्या हातून काही छोटे मोठे गुन्हे घडतात, तर त्यांच्या आयुष्याला दिशा द्यायचं काम किंवा त्यांना बालगृहात, निरीक्षण घरात, अंडर ऑब्झर्वेशन ठेवून मार्गदर्शन करून त्यांच्या आयुष्याचा तो स्टिग्मा निघून जाईल असं बघून त्यांना आयुष्यभर कार्यरत ठेवणं. तर ही माझी मोठी निवड झालेली आहे महिला बाल कल्याणच्या थ्रू. अर्थात त्याच्या मुलाखती होत्या पुण्याला आयुक्तालयामध्ये, आणि राज्यपालांच्या सहीनच ही निवड असते 3 वर्षासाठी. नुकतंच मी मुंबईला त्याचं ट्रेनिंग घेऊन आलेले आहे आता 4 दिवस 11 ते 14 सप्टेंबरला. आणि योगायोग असा वाटला की ट्रेनिंगच्या वेळी आम्हाला हायकोर्टच्या जज आणि सगळे जज मॅडम सगळे भेटले. त्यांच्या समोर आम्हाला आणखी कायद्याचा इन डिटेल अभ्यास करता आला. मला तिथे सुद्धा मला आदरणीय जज मॅडम मला म्हणाल्या, जोशी फणसाळकर मॅडम म्हणाल्या की तुम्ही रेडिओलॉजिस्ट आहे आणि तुम्ही इथं कसे काय आलात, इकडं तर 6 तास ड्युटी द्यावी लागते. दीपक, मी ते 6 तास इथं दादू काका बेडे निरीक्षण गृहामध्ये जात असते गुरुवार, शुक्रवार, शनिवार. क्षणिक पाटीलांचाच मला सपोर्ट असतो, माझे सगळे पेशंट ते बघतात, पण डेडिकेटली मी तिथं समाजासाठी जाऊन बसते. समाजामध्ये जिथं जिथं अन्याय होतो, जिथं जिथं अडचणी असतात तिथं तिथं मी असते. गरिबांची डॉक्टरमाई म्हणून मी असते, महिलांची डॉक्टरमाई म्हणून असते, अनेक दादांची डॉक्टरमाई म्हणून मी असते, कारण कुटुंबामध्ये कधी कधी आम्ही पॉझिटिव्ह माइंड थेरपिस्ट म्हणूनही काम करत असते. मग कौटुंबिक जेव्हा काही वादविवाद होतात, संसारिक असतात, तेव्हा अशा महिलांना मी सांगते की सतत तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे असं काही नाही, कायद्याचा उपयोग घेतला पाहिजे असं काही नाही. जरूर असेल तेव्हा जरूर कायद्याचा उपयोग करा, पण विनाकारण छोट्या छोट्या विचारांनी, मिसअंडरस्टँडिंगनी, गैरसमजाने तुम्ही संसार तुमचा उद्ध्वस्त करू नका, तोडू नका. आणि त्यामुळे असे इतके छान मी कुटुंब सावरलेले आहेत की खूप हॅपीली त्यांचे रिस्पॉन्स येतात, मेसेज येतात. तर आता अडचणीचा प्रश्न 2019ला पूर्ण महाराष्ट्र आपला महापुरामध्ये गेलेला. सांगली जिल्हा प्रामुख्याने अतिशय पाण्याखाली गेलेला, आणि सांगली जिल्ह्यामध्ये आपलं हे वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर पूर्ण पाण्याखाली होतं. डोक्यातही नव्हतं, ध्यानीमनी नव्हतं की किती एवढा पूर येईल आणि माझ्या सगळ्या मशिनरी पाण्यात जातील, आपलं करोडोचं नुकसान होईल. पण झालं. 7 ऑगस्ट 2019ला पहाटे पूर्ण पाण्याचा वेढा पडला. अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही विश्रामबागला हॉटेल ग्रेट मराठा, माझी ती मैत्रीण आहे पल्लवी नाईक, डॉक्टरांचा मित्र आहे शैलेश नाईक, त्यांचा फोन आला की या इकडं हॉटेलमध्ये एक रूम ठेवतो, इकडे या, रिस्क घेऊ नका. आणि आम्ही तिकडे गेलो राहायला, पण आम्हाला दीपक तिथं 7 दिवस राहावं लागलं. तेव्हा कल्पनाही नव्हती की इतकं नुकसान होईल, पण 11,73,53,55,000चा सरकारी पंचनामा, पूर्ण सेंटर पाण्याखाली.
मी डॉक्टर साहेबांनी रंजू राजमे सोबत होता, 11वीत होता. राजकुमारी दिदी पुण्यात लास्ट इयर MBBS ला शिकत होत्या. आणि मग दीपक माझ्यासोबत माझी फक्त एक कार होती, टिगवान कार, आणि तिथून सुद्धा माझं सामाजिक काम थांबलं नव्हतं. मला वाटतं दीपक आपणही भेटलेलो मराठा सेवा संघामध्ये. ABP माझाचे कुलदीप माने होते, तुमचं चनाची माणसं होती, छावणी होती सगळी. तिथं मी बायकांची विचारपूस करायला गेले. आरोग्य सभापती तेव्हा रवी तमन्नावर सर होते, त्यांच्या रमी तमन गौडा सर होते, त्यांच्याकडून आपले गिरी गोसावी DH होते, त्यांच्याकडून मी औषधाची तर पाकिटं घेतलीच. पण धामणी नावाच्या गावाकडे मी माझी कार घेऊन मुलांना घेऊन डॉक्टरांना घेऊन गेले. बरेच वेळा पत्रकार तुमच्यासारखे तिथं होते दीपक, की मॅडम तुमचं सेंटर पाण्याखाली गेलंय, तुमचं सगळं बुडलंय, तुमचं नुकसान झालं, तुम्ही हसत कशा. पण परमेश्वरानं मला ते एक वरदान दिलेलं आहे की आयुष्य स्वीकारायला मी शिकलेली आहे, हसतच. आणि मी आधीपासूनच आहे. दुःख हा प्रकार मला चेहऱ्यावर दाखवायला कधी आवडलेला नाही. दुःख सगळ्यांनाच असतं. ते म्हणतात नाही की रुग्णाला डॉक्टर नुसतं हसले तरी त्याचा आजार पळून जातो. आणि मी कधी गंभीर झाले नाही, मी होऊच शकत नाहीये गंभीर कधी, कारण माझा हा दिलखुलास स्वभाव आहे. आणि मी हसत हसत त्या शाळेमध्ये, मंदिरात, कुठं प्राथमिक आरोग्य केंद्रात, कुठं जिथं जिथं त्या धामणी गावामध्ये छावण्या होत्या तिथं सगळीकडे गेले. काही ठिकाणचं अन्न गोळा केलं, लोकांना जेवायला वाढायला लागले. फेसबुकला माझे फोटो आहेत, युट्यूबला फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. तेव्हा पण काही मुलाखती घेतलेल्या की तुम्ही हसत कशा. तर तेव्हा सुद्धा दीपक मी 51 कुटुंबांना पॉझिटिव्ह माइंड थेरपी दिली होती. अनेक महिलांना म्हटलं माझं सगळं वाहून गेले, तुमचंही वाहून गेले, जाऊ दे म्हटलं. जेव्हा हातातली ओंजळ आपण ते कष्टातून कमवायचं, आपल्या ओंजळीतील जेव्हा चाफा जातो तेव्हा तिथं मोगरा गुलाब येणार असतो. अशा भाषेत मी त्यांना सांगत होते. तुम्हाला ठेवलंय, जिवंत ठेवलंय, हेच फार महत्त्वाचं. मग मी तेच म्हणलं की बाबा आपली बुद्धी अजून शांत ठेवल्या, फिजिकली आपण जगायला चान्स मिळाला. काही जण कुटुंबाचे कुटुंब गेले, काही माणसाचे जीव गेले, त्यापेक्षा आपल्याला जगायची संधी मिळाल्या. असं करून मी काही सॅनिटरी नॅपकिन्स असतील, अंतर्वस्त्र असतील, हे सगळं कलेक्ट करून महिलांची सेवा केलेली आहे. कुटुंबांना तेव्हाही दिलेले. अर्थात आम्हाला खूप नंतर त्रास झाला दीपक. इथं आल्यानंतर मशीन पाण्याखाली गेले, 6 महिने मशीन बंद, कोट्यावधीचं नुकसान, आणायचं कुठून. आणि आम्ही जेवढं मिळवलं तेवढं आम्ही मशीन अपग्रेड करण्यात घालवलं. असं इतरांच्या सारखं काही आम्ही कुठं प्लॉट घेऊन ठेवले नाही, किंवा कुठं फ्लॅट घेऊन नाही ठेवले, कुठं जमिनी नाही घेऊन ठेवल्या, काही नाही. जे काही आम्ही मशीन मध्ये इन्व्हेस्ट करत राहिलो, अपग्रेड करत राहिलो. अडचणी खूप झाल्या. एका नामांकित कॉलेजमध्ये, कन्या कॉलेजला शिकत असताना फी साठी सुद्धा तिला फी माफी मिळाली नाहीये. कारण फी माफी ही तुमच्यासारख्या एज्युकेटेड लोकांना होत नाहीये, असंही ऐकावं लागलं. काही ठिकाणी अगदी वेंडर करून व्याजाने 4%, 5%, 10% सुद्धा पैसे आणले दीपक. पण मुलांना काही कमी पडून दिलं नाहीये. अगदी नंतर इतकं दुर्दैव आड आलं की कोरोना चालू झाला ना आपल्या मशीन बंद. इतकं वाईट वाटायला लागलं. लोक दारात येऊन जायचे, पेशंट यायचे, CT स्कॅन करा, MRI करा, पण सगळ्या मशीन करू शकत नाही. वाळत घालतो तसे आम्ही पार्ट्स वाळत घातले होते, पण मशीन काही दुरुस्त झाल्या नाहीये. नंतर दुसऱ्याच घ्याव्या लागल्या. परत कोरोना, 2021चा पूर, त्याच्यामधलं नुकसान. गेली 3-4 वर्ष खूप स्ट्रगलचे चालू आहेत. तरी सुद्धा माझं सोशल काम कुठेही मी थांबलेलं नाही, कधी कमी झालं नाही. डॉक्टर साहेबांना मी एकच म्हणलं की ज्ञानेश्वरीमध्ये एक तत्वज्ञान असतं, अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत तत्वज्ञानानुसार आपण आयुष्य स्वीकारलेलं आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, वाईट घडतं ते चांगल्यासाठी होतं. हे म्हणतात ना, टेक लाईफ ऍज इट कम्स, किंवा व्हॉट एव्हर हॅपन्स इट हॅपन्स फॉर द बेस्ट. गीता असं सांगतं, जे होगा अच्छे के लिए होगा. आम्ही स्वीकारलेलं आहे त्यावेळी. आणि अडचणी याव्यात दीपक आयुष्यामध्ये, कारण पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. पैसा येतो जातो, आलेला आमच्याकडे गेला, परत येईल. पण माणसं कळाली मात्र, आपली कोण, परपी कोण, वेळच ठरवते आणि वेळ दाखवते आपली कोण, सोबत कोण आहे, कोण आहे, समोर कोण आहे. आणि खूप ह्याच्यामधून आम्ही इतक्या तावून सुलाखून निघलेलो आहे. परत फिनिक्स पक्षासारखी आम्ही भरारी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण अशा ह्याच्यामध्ये सुद्धा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, ते खूप महत्वाचं आहे. माझं खूप मोठं असेट ते आहे की जरी आर्थिक संपत्ती मी पाण्यात गेलं असलं, लोकसंपत्ती मिळवलेली, जनसंपत्ती खूप मोठी मिळवलेली आहे. हाकेला हजारो लोक येतात. अजूनही व्याख्यानाच्या माध्यमातून मला म्हणजे मोजता येणार नाहीत एवढी लोक माझ्या पाठीशी आहेत. आणि एवढ्या मनामध्ये मी माझ्या शब्दांच्या संपत्तीच्या माध्यमातून, शब्द संपत्ती कुणी माझी हिरावून घेऊ शकले नाही आणि घेऊ शकणार नाही. कारण जरी लक्ष्मी लक्ष्मी रुसली तरी सरस्वतीचं माझं वरदान हे कायम माझ्याकडे आहे. त्या सरस्वतीच्या वरदानावर मी आयुष्याची वाटचाल करत आलेली आहे.
ओव्या लिहिते, उखाणे लिहिते, ललित साहित्य लिहिलेलं आहे. आता ही 2 पुस्तकं आहेत. वेद शब्दांचा हा कविता संग्रह आहे, याची 2री आवृत्ती आहे. हे स्त्री शक्तीची उत्तुंग भरारी, तरी स्त्री भ्रूण हत्या का, ही 4थी आवृत्ती आहे. आता सुगरण नावाचं पुस्तक प्रकाशित होतंय, उखाण्यांचं ओव्यांचं पुस्तक प्रकाशित होतंय, पाळण्याचं पुस्तक प्रकाशन होणार आहे, ललित प्रकाशन होणार आहे. असे अनेक 10 ते 15 माझी विविध विषयावरली पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आणि अजूनही अभिमान वाटतो सांगायला की पुरामध्ये सगळं गेलं तरी सुद्धा मनातली जिद्द ही कायमच आहे. पुरामध्ये सगळं सगळं वाहिलं दीपक, पुरामध्ये सगळं सगळं वाहिलं, पण डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहिलं, डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहिलं. उभे आहे सांगायला अजून म्हणजे लोकांनी काय 31 ऑक्टोबर 2019 ची रात्र तर मी दीपक कधीच नाही विसरणार. कारण पुरामध्ये 2-3 महिने हॉस्पिटल बंद, लाईट बिल पूर्वीचं थटलं 3-4 महिने. आम्हाला वाटलं की आता सगळ्यांना माफ होईल वीज बिल, आम्ही भरलंच नाहीये. आणि मग इतकं ते लाईट बिल झालं की MRI साठी जवळजवळ महिन्याला 2.25 लाख 2.5 लाख लाईट बिल येतं. 14 टनाचा AC जळत असतो. पेशंटना किंवा ओळखीच्या पालखीच्या कधी कळत नाहीये. कन्सेशन वगैरे मागतात, देतो, आम्ही देत असतो, गोरगरिबांची सेवा करत असतो, सवलतीच्या दरात करत असतो. पण हे लाईट बिल थटलं तेव्हा मग प्रश्न पडला की आता लाईट बिल कसं भरायचं. त्यावेळी हातामध्ये काहीच इन्कम नव्हता. ऍसेट्स जरी असले तरी कॅश नगद पाहिजे होती ना. आणि मग 31 ऑक्टोबरला माझं MSCBनं लाईटच तोडली. किती मोठा झटका आहे. आणि अभिमान वाटतो सांगायला की महाराष्ट्राचे हेड दिनेश कुमार साबूंना मी फोन लावला की ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि मी आता लाईट बिल भरू शकले नाहीये, पण माझं लाईट बिल माझं तुम्ही कट केलेलं आहे. हेलियम नावाचा गॅस जर उडून गेला त्याला क्वेंचिंग म्हणतात, की स्फोट होतो, खूप मोठा स्फोट होतो, तर त्याला जबाबदार मी MSCBला धरेन म्हटलं. मी स्वतः डॉक्टर म्हणून नव्हे तर एक ग्राहक म्हणून, मी ग्राहक संरक्षण परिषदेची सदस्य पण म्हणून मी माझ्यासाठीच मी न्याय मागते की माझी ही लाईट तुम्ही एका रात्रीसाठी कट केल्या, उद्या सकाळी लाईट नाही आली तर माझं MRIचं मशीन क्वेंच होईल. MRI मध्ये दीपक हेलियम नावाचा गॅस असतो. आता त्याची किंमत 2800 रुपये लिटर झाल्या. 3 महिने झालं माझं MRIचं मशीन बंद आहे दीपक, कारण गॅस घालू शकले नाही मी. गॅसचं पण शॉर्टेज आहे. तेव्हा 1100 रुपये लिटर गॅस होता. आणि आनंद वाटतो काही चांगलेही अनुभव आले की तेव्हा XYZ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लगेचच आणि त्या दिनेश कुमार साबूंनी फोन केला आणि लाईट कनेक्शन जोडून दिलं. सोशल काम तेव्हा एनकॅशमेंट झालं. कामाची पोचपावती आहे खूप मोठी. सांगायला पण काही वाटत नाहीये, कारण काही गोष्टी अशा धक्कादायक पण होत गेल्या की पैसा नसला की माणसाकडं माणूस पाठ फिरवतो, पैसा असला की अनोळखी माणूस शत्रू पण पुढे येतो. म्हणजे अनेक बारकावे बघितले. मग त्यावेळी कामच नव्हतं 3-4 महिने आणि सौंदर्य स्पर्धा होत्या कोल्हापूरला आणि खूप इच्छा होती की सगळ्या स्पर्धा मी सहभागी झालेले, सौंदर्य स्पर्धा राहिलेत. आणि मग महाराष्ट्राची सौंदर्य स्पर्धा 2019ला मी त्या स्पर्धेत उतरले आणि हा 2019चा महाराष्ट्राची सौंदर्य स्पर्धा जिंकून हा मी पुरस्कार मिळवला. मग त्यावेळी पण लोकांना वाटलं की बाबा हे पुरामध्ये हे सगळं गेलंय, हे हसतात खरोखर पुरात गेले का. अशा वेळी सगळ्यांनाच आपण समर्पक उत्तर नाही देऊ शकत आणि सगळ्यांची तोंडही आपण नाही बंद करू शकत. मला असं वाटतं की आपल्या मस्तीत, आपल्या धुंदीत, आपल्या जोशात आयुष्य जगलं तर आपण आयुष्य जगावं आणि जगलंच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांच्या स्पर्धा होत्या, मेडिक्वीन म्हणून, मेडिक्वीन 2020. वाटलं की आता हा कॉन्फिडन्स झालाय तर मेडिक्वीन 2020 65 महिला होत्या महाराष्ट्रातून 5 जिल्ह्यातल्या. मग मी त्या स्पर्धेमध्येही सहभागी झाले आणि मेडिक्वीन 2020 मिसेस महाराष्ट्र हाही मी क्राऊन मिळवला त्या स्पर्धेचा. आणि त्यानंतर कोरोना चालूच होता. मग घरात बसून आम्ही ऑनलाईन लॅपटॉपवरून एक CT स्कॅन उलाढाली करून घेतलं आणि मग हजारो पेशंट आम्ही कोरोनाचे चेकअप केले. आयुष्याचा अर्थ कळला. डोळ्यासमोर काही आपली जवळची माणसं गेली, अगदी रक्ताच्या नात्याची दुःखही झालं. अनेक अशा कविता, अनेक प्रकारचं साहित्य बाहेर पडलं, पण तरी सुद्धा त्याच्यातून मी पुढे पुढे जातच राहिले. आणि मग थायलंडला जागतिक सौंदर्य स्पर्धा होत्या आणि मला फोन आला माझ्या एका मैत्रिणीचा, अरुणा नावाच्या, की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. असं वाटलं की बाबा आता महाराष्ट्रातले 2 पुरस्कार आहेत, का नाही करायचं. हा, करू धाडस. आणि कसं असतं दीपक, जेव्हा जिद्द असते ना, एज इज जस्ट अ नंबर, वय हे फक्त नावापुरतं असतं. मन अजून माझं 25 वर्षांनी तसंच यंग आहे. त्या जिद्दीवर वजन कमी केलं. आणि कसं असतं, सौंदर्य स्पर्धा म्हणजे सगळ्यांना वाटतं फक्त सौंदर्य, तसं नाही.
आपली बुद्धिमत्ता असते, आपलं टॅलेंट असतं बरोबर. आणि आपल्या सर्वांग सुंदर वर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणजे ह्या स्पर्धा असतात. तर त्या टॅलेंट राऊंड होता. इथे एक माझा कीबोर्ड आहे, मला कीबोर्ड वाजवायची आवड आहे, मी खूप छान वाजवते कीबोर्ड. आणि मग टॅलेंट राऊंड मध्ये मी लावणी नृत्य केलं, कीबोर्ड वाजवला, 2 मिनिटाचा इंट्रोडक्शन राऊंड होता. आणि जेव्हा ट्रॅडिशनल राऊंड होता, दारामध्ये अंगणात बघितलीस तुळस आहे माझी, तुळशीला प्रदक्षिणा घालून छान ऑनलाईन पद्धतीनं तो व्हिडिओ तयार केला मी. आणि नऊवारी नथ घालून, दागदागिने घालून अशा त्या स्पर्धेमध्ये मी जिद्दीनं सहभागी झाले. इंग्लिशवर प्रभुत्व असल्यामुळं जजेस होते ते फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, थायलंड इकडचेच होते. आणि मग इंग्लिशमध्ये आमच्या मुलाखती झाल्या आणि खूप छान उत्तर दिलं. आणि वी क्वीन हेरिटेज ब्युटी मिसेस दिवा वर्ल्डवाईड इंटरनॅशनल हा जागतिक सौंदर्याचा हा मी मुकुट मिळवला. आणि तो पुण्यामध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते चंद्रकांत संभाजी पांडव त्यांच्या हस्ते, माझ्या मिस्टरांच्या हस्ते मी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार म्हणजे इतके अचिव्हमेंट्स मला मिळवत गेले. त्याच्यासाठी जिद्दीनं कष्टही करावं लागतात. ह्या पुरस्कार मिळवण्यापूर्वी 2 महिने डायटिंग करून, वजन कमी करून, सगळं वाचन अवांतर करून, प्रश्न उत्तरं तयार करून, प्लस घरातलं कुटुंब सांभाळत, व्यवसाय सांभाळत, सोशल कार्य सांभाळत, शासकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत असलेलं ते कार्य सांभाळत अहोरात्र मी हे करत येते. तेव्हा कुठेही पुरस्कार येतात दीपक. आणि अजून अभिमान वाटतो सांगायला की अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद पण माझ्याकडे गेली 3 वर्ष आहे. आणि त्या माध्यमातून इथं हे आहे, मी स्वागताध्यक्ष होते अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन. 26 डिसेंबर 2021 ला मी भावे नाट्य मंदिरामध्ये घेतलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 2002 पासून विधवा महिलांच्यासाठी पण मी खूप काम करते दीपक. विधवांना हळदी कुंकू लावायचा उपक्रम मी तेव्हापासून चालू ठेवलेला आहे. आणि आता त्याला खूप चांगलं मुहूर्त स्वरूप आलेलं आहे. आता कसं आहे, मीडिया, पत्रकार यांच्या समोरच मी बोलते, जागरूकता निर्माण झालेली आहे. कधी कधी कसं होतं, सगळ्याच आता गोष्टी जाहिराती वगैरे ह्या चालू आहेत. सगळीकडेच मी पुरी पडत नाही की पैसे देऊन छापून आणा वगैरे, पण मी कार्यरत राहिले. असा मी महाराष्ट्रातला पहिला उपक्रम घेतला की ह्या साहित्य संमेलनाची स्वागताध्यक्ष नात्यानं त्या व्यासपीठावर एका विधवा महिलेच्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र घातलं. आणि आता सांगलीतले सगळे पत्रकार, दीपक मी तुलाही बोलवलेलं, पत्रकार परिषद घेतली होती आणि ते सगळीकडे मीडियाने दाखवलेलं 2 ओळीची बातम्या. म्हणजे सगळ्यांना हळदी कुंकू लावणं माहित होतं, पण मी मंगळसूत्र घातलं. आणि हे करण्यापूर्वी फक्त माझे मिस्टर डॉक्टर सैनिक पाटलांनाच माहित होतं, कारण व्यासपीठावर असं कधी कुणी साहित्य संमेलनाच्या केलं नव्हतं. आणि तो प्रयोग केला. त्याच्यासोबत मी डॉक्टर म्हणून तेव्हा कोरोनासाठी रक्त कमी पडत होतं सगळीकडं, 3री लाट येईल म्हणून शब्ददानाबरोबर करा रक्तदान ही संकल्पना मी तिथं मानली. आणि तिथं त्या व्यासपीठावर भावे नाट्य मंदिरच्या तिथं मी रक्तदान शिबिराचा मोठा कॅम्प पण म्हणजे शिबिरही आयोजित केलेलं खूप मोठं, त्यालाही मला साथ मिळाली. म्हणजे असं वेगळं सतत सातत्याने